प्रोग्राम, एक वेगळ्या प्रोग्राम मध्ये मी तुमचं स्वागत करते आहे. आणि या सगळ्या कार्यक्रमाची सूत्र आमचा अरण्यानंदचा जो सदस्य आहे राजेश सूर्यवंशी याच्या हातामध्ये देतीये. राजेश, प्लीज गो अहेड. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. गुड इव्हनिंग. साहित्य व संस्कृती प्रतिष्ठान तरे बुद्रुक गगनबावडा स्वातंत्र्योत्सव निमित्त मी तिच्या या ऑनलाईन कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले सर्व स्वागत करतो. मी डॉक्टर करतो की त्यांनी पाहुण्यांची ओळख करून द्यावी. या थँक्यू राजेश. पाहुण्यांची ओळख तुम्हाला पोस्टर वरतीच झालेली असणार आहे. प्रणिता अरुण पवार, लेफ्टनंट कर्नल अरुण पवार यांच्या मिसेस, आणि आपल्या सातारच्या कन्या आहेत, त्या सासरही साताराच आहे, वायसीच्या आपल्या विद्यार्थिनी आहेत. तुम्हा सगळ्यांना खूप आनंद वाटेल. 2003-04च्या इनफॅक्ट 2-3च्या माझ्या विद्यार्थिनी आहेत. आणि मला अभिमानाने सांगावं वाटेल माझ्या सगळ्या विद्यार्थिनींना की गेली इतकी वर्ष आम्ही आमची म्हणजे विद्यार्थिनी आणि शिक्षक हे नातं खूप छानपैकी जपलेलं आहे. आणि इतकी वर्ष झाली तरी ते नातं, त्या नात्यामधला टवटवीतपणा अजूनही आहे. प्रणिताच्या लग्नालाही मी गेले होते आणि खूप छान क्षण आहेत माझ्या सोबत. की मला आठवतं की माझ्या कानातलं सोन्याचं पडलं होतं. दिवाळी होती, 2003 मधली गोष्ट आहे. आणि मी खूप टेन्शन मध्ये होते कारण 8 दिवस सुद्धा झाले नव्हते की हे कानातलं मला भावानी गिफ्ट दिलं होतं भाऊबीजेची. आणि ह्या मुलींनी आपलं शिवाजी कॉलेज ते वायसी कॉलेज हा सगळा रस्ता अक्षरशः चाळून काढला होता आणि ते कानातलं शोधून घेऊन आल्या होत्या. आय हॅव लॉट ऑफ लवली मेमरीज ऑफ ऑल दिस पीपल. प्रणिता मॅडम बरोबरच अरुण पवार सर सुद्धा माझे विद्यार्थी आहेत. दोघेही माझे स्टुडंट्स आहेत. शुभम, यू आर प्रेझेंटिंग युअर स्क्रीन. सो I welcome Pranita ma'am on behalf of all of us, on behalf of अरण्यानंद प्रतिष्ठान. आणि तुम्ही सगळेजण ऐकायला उत्सुक आहात मॅडमचे अनुभव की आर्मी लाईफ कसं असतं, आर्मी मध्ये जगताना कसं जगलं जातं, आणि हा जो कार्यक्रम आहे तीचे अवकाश, ती कशी जगती आहे, ह्या वेगवेगळ्या प्रसंगांना कसं सामोरं जाती आहे. आणि त्या बोलल्यानंतर आम्हाला तुम्ही प्रश्न विचारणं अपेक्षित आहे. तुमच्याकडून आम्ही प्रश्नांची अपेक्षा करतो आहोत, ज्या प्रश्नांना मॅडम उत्तरं देणार आहेत. सो प्रणिता, ओव्हर टू यू. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद मॅडम. सीमेवरती लढणाऱ्या सैनिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते ती त्यांची अर्धांगिनी. अशाच आपल्या अरुण पवार सरांच्या पाठीशी उभ्या असलेल्या त्यांना विनंती करतो की त्यांनी आपले आर्मी मधील आयुष्याचे अनुभव कथन करावे. थँक्यू सो मच. पहिल्यांदा मी आभार मानू इच्छिते की पाटील मॅडमनी आणि अरण्यानंद फाउंडेशन या संस्थेने मला या प्लॅटफॉर्मवरती बोलण्याची फार एक मोठी संधी दिलेली आहे. आणि मी माझ्या आयुष्यातले काही क्षण किंवा माझे जे अनुभव आहेत ते तुमच्याबरोबर शेअर करू इच्छित आहे. आणि पहिल्यांदा जेव्हा माझं लग्न झाल्यानंतर, ऍक्च्युली लग्नाच्या वेळेस माझ्या मनात असे विचार आले होते की मी एका आर्मी ऑफिसरशी लग्न करते, ही माझ्या आयुष्यातली फार मोठी घटना होती आणि हा फार एक मोठा डिसिजन होता. आतापर्यंत आपण फक्त लांबून पाहत आलेलो आहोत की म्हणजे आपण जास्त करून मूवीज मध्ये वगैरे पाहिलेलं आहे की नक्की आर्मी लाईफ काय असते, किंवा जे काही ऐकून थोडंफार माहिती असतं. फक्त त्याच्या बेसिसवर न जाता मी आणखीन डिटेल माहिती घेऊन विचार केला की नाही, ही आपल्यासाठी एक संधी आहे. आपण डायरेक्टली तर देशसेवा करू शकत नाही, पण नक्कीच आपण देशसेवा करणाऱ्याच्या आयुष्याचा एक भाग होऊ शकतो आणि देशसेवेला थोडासा हातभार लावू शकतो. माझ्या लग्नाच्या वेळी मिस्टरांची पोस्टिंग थोडीशी हाय फील्डला होती, त्यामुळे मी थोडीशी नाराज झाले होते की मला त्यांच्यासोबत जाता येत नाहीये. त्यामुळं थोडासा पहिला काळ जो होता तो माझ्यासाठी थोडासा दुःखी गेला. पण त्यानंतर त्या काळातच मी जास्त स्ट्रॉंग बनले की मला माझ्या मिस्टरांनी फार मॉरल सपोर्ट दिला की तू जरी इथे राहिलीस तरी तुला घरच्यांना सपोर्ट करायचा आहे आणि स्वतःला सुद्धा मेंटली स्ट्रॉंग करायचं आहे. आणि अशातूनच माझ्या लग्नाच्या नंतरचा हा पहिला प्रवास माझा सुरू झाला. आणि त्यानंतर मग मी हळूहळू स्ट्रॉंग मग त्यानंतर काही काळानंतर मी मिस्टरांबरोबर वेगवेगळ्या लोकेशन्सला गेले. त्यांची जिथे पोस्टिंग असेल तिथे मी जात होते त्यांच्यासोबत. आणि प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर मला तिथले वेगवेगळे अनुभव आले. ज्या ठिकाणी जाईन त्या ठिकाणचं जे काही टुरिस्ट प्लेसेस आहेत ते बघायला मिळाले, त्या लोकांचं कल्चर बघायला मिळालं, तिथल्या लोकांचे फूड हॅबिट्स, बाकी सगळ्या गोष्टी कशा आहेत.
ते सगळं अनुभव घेता आलं. आणि ज्या युनिटमध्ये पोस्टिंग असते त्या युनिटमध्ये ऑल ओव्हर इंडिया वेगवेगळ्या ठिकाणाहून ऑफिसर्स आलेले असतात, त्यांच्यासोबत त्यांची फॅमिली असते. मग हे सगळेजण वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले असतात, त्यामुळे त्यांच्यामुळे आपल्याला एकमेकांचे सगळे कल्चर्स समजून घेता आले. वेगवेगळे फ्रेंड्स झाले माझे आणि आम्ही एकत्र मिळून भरपूर मजा मस्ती करतो. लेडीज आहोत आम्ही, एकत्र पिकनिकला जातो, रेसिपी शेअर करतो आणि आपल्याकडे कुठल्या पद्धती आहेत ते महाराष्ट्रातल्या पद्धती मी त्यांना सांगते, त्या त्यांच्याकडच्या पद्धती मला सांगतात. असं एकूणच आमचा जो काही टाइम आहे तो खूप छान पद्धतीने स्पेंड होतो आणि आम्हाला खूप छान वाटतं जेव्हा आम्ही सगळे एकत्र असतो. जसं माझं हे सातारा हे माझ्यासाठी फार इम्पॉर्टंट प्लेस आहे माझ्या आयुष्यातली. माझं सासर माहेर दोन्ही साताराच आहे, पण जिथे माझी पोस्टिंग होईल तिथे माझ्यासाठी एक सेकंड फॅमिली तयार होते. युनिट इज अवर सेकंड फॅमिली. कारण तिथे सुद्धा सगळे फॅमिली मेंबर्सच असतात आणि सगळेजण एकमेकांची खूप काळजी घेतात. प्रत्येक अडचणीच्या प्रसंगात सगळेजण आपल्याला मदत करतात आणि तिथे कुठलाही भेदभाव केला जात नाही, ना जात धर्माचा किंवा तू ह्या राज्यातला मी ह्या राज्यातला असं कुठलाही भेदभाव केलेला जात नाही तिथे. तिथे फक्त आपण एक इंडियन असतो अँड वी आर ओनली सोल्जर्स आणि वी आर ऑल वन टीम. आणि जी आपली फॅमिली आहे त्यांच्यासोबतच आमचा बराचसा काळ जातो. जेव्हा मिस्टरांची माझ्या फील्ड पोस्टिंग पीस पोस्टिंग असते तेव्हा मी त्यांच्यासोबत असते आणि जेव्हा त्यांची फील्ड पोस्टिंग असते त्यावेळी मी त्यांच्यासोबत राहू शकत नाही, तेव्हा मग मी इथे घरात असते आणि माझ्या सासरी राहून सगळ्यांसोबत इथे माझा वेळ स्पेंड करते. मिस्टरांबरोबर असताना मला आर्मी स्कूलमध्ये जॉब करण्याची पण संधी मिळाली. युनिटची पण आमची काही कर्तव्य असतात. जसे माझ्या मिस्टरांचे काही कामे असतात की ती त्यांना जबाबदाऱ्या पूर्ण कराव्या लागतात प्रोफेशनली, तसेच लेडीजसाठी पण बऱ्याचशा गोष्टी असतात की त्या त्यांना कराव्या लागतात. जसं की जवानांचे वाईफ वगैरे असतात, फॅमिलीज असतात, त्यांना ट्रेनिंग द्यायचा पार्ट असतो. त्यांच्यासाठी वेगवेगळे व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर आहे त्यांच्यासाठी. मग त्यांना तिथे आम्ही वेगवेगळ्या प्रकारचं ट्रेनिंग देतो. त्यांच्यासाठी क्लासेस घेतले जातात, जसे की स्टिचिंग, कुकिंग, बेकिंग, ड्रायव्हिंग किंवा कम्प्युटर क्लासेस सुद्धा त्यांच्यासाठी आम्ही अरेंज करतो आणि योगा क्लासेस असतात, सेल्फ डिफेन्स क्लासेस घेतो. जे ऍक्च्युली बाकी लाईफमध्ये इकडे सगळेजण शिकत असतात तेच तिथे आम्ही त्यांना अवेलेबल करून देतो संधी. आणि ह्या संधीचा वापर करून त्या ज्या जवानांच्या फॅमिलीज आहेत ते जे शिकतात त्याचे त्यांना आम्ही सर्टिफिकेट्स देतो आणि त्या सर्टिफिकेटचा वापर करून त्या जेव्हा सिव्हिल लाईफमध्ये माघारी येतील तेव्हा त्यांना स्वतःचा बिझनेस स्टार्ट करता येतो आणि त्या सेल्फ डिपेंडंट होतात. त्यांना कुणावरही अवलंबून राहावं लागत नाही, ना कुठे जाऊन जॉब करण्याची गरज आहे. त्या स्वतःचा बिझनेस स्वतः स्थापन करू शकतात. आणि अशा प्रकारे आम्ही त्यांच्यासाठी ट्रेनिंग घेत असतो, त्यांना वेगवेगळे लेक्चर्स देत असतो. कधी मेडिकल चेकअप चालू असतं त्यांचं आणि मेडिकल कॅम्प्स अरेंज करतो. त्यांच्यासाठी कधी पिकनिक पण अरेंज करतो. असं त्यांचे प्रॉब्लेम शेअर करतात. मग त्या आमच्याशी इतक्या फ्रेंडली होतात की त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते आम्हाला सगळ्या शेअर करतात आणि मग आम्ही त्यांचे सॉल्व्ह करण्यासाठी मदत करतो. त्यांच्या मुलांसाठी वेगवेगळ्या स्कॉलरशिप्स असतात, मुलींसाठी वेगवेगळ्या मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये त्यांच्यासाठी हॉस्टेल्स असतात आणि त्यांना नंतर मग आपण जेव्हा गरज पडेल तेव्हा वेगवेगळ्या कॉलेजमध्ये त्यांच्यासाठी सीट्स अवेलेबल करून देणं, ह्या अशा बऱ्याचशा गोष्टी त्यांच्यासाठी केल्या जातात. आणि टोटल बाकी मग ऑफिसर लेडीज असतात त्यांचे पण काही बाकी ड्युटीज पण असतात, मेस रिलेटेड किंवा त्यांचे काही इन्स्टिट्यूशन्स असतात, क्लब्स असतात, तिथले पण काही प्रोग्राम्स असतात ते अटेंड करावे लागतात. वेगवेगळे कॉम्पिटिशन्स असतात ज्याच्या थ्रू आपण एक सेल्फ कॉन्फिडन्स आपला वाढलेला असतो आणि तो वाढावा ह्याच उद्देशाने आपण बऱ्याचशा कॉम्पिटिशन्स कंडक्ट करतो तिथे. आणि लहान मुलांसाठी सुद्धा वेगवेगळ्या कॉम्पिटिशन्स अरेंज केलेले असतात किंवा त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या हे केलेले असतात, गेम्स वगैरे अरेंज करतो. त्यातून त्यांचं एंटरटेनमेंट पण होतं आणि कॉन्फिडन्स सुद्धा वाढतो. प्रणिता, मला मध्येच तुला डिस्टर्ब करावं वाटतं की हा. आता तू जे सांगितलंस ते खूप छानपैकी, म्हणजे आता आपल्याला ज्या जॉईन झालेल्या मुली आहेत की नॉर्मली आपण असं इमॅजिन करतो की अशा पद्धतीचं लाईफ मिळेल की नवऱ्याबरोबर मस्त फिरायला, किंवा जे मूवी टाईप मध्ये बघतो, आणि रिअल लाईफ खूप वेगळं असतं.
आणि तू आता फील्ड वरती म्हणजे ज्यावेळेस अरुण फील्ड वरती असेल त्यावेळेस तू सातारमध्ये राहतेस किंवा मग तू तिकडे त्याच्याबरोबर फ्रीज पिरियड मध्ये राहतेस त्यावेळेस जे मानसिकता तुझे मानसिक आंदोलन असतात किंवा तुला जे काही वाटत राहतं की कधी कधी तू इथले काही कार्यक्रम मिस आउट करत असशील किंवा कधी कधी तिथलं काळजी लागून राहत असेल तुला की हा. अरुण कसा राहतो आहे कसं हे नाही याच्याबद्दल तू काही सांगू शकशील का की म्हणजे आत्ताच्या ह्या मुलींना मेंटली टफ कसं व्हायला पाहिजे. नाही, बरोबर आहे तुम्ही म्हणाला तसं. जेव्हा मी इथं असते तेव्हा मला माझ्या मिस्टरांची खूप आठवण येते. तेव्हा असं सतत वाटत राहतं की का मी माझ्या मिस्टरांसोबत नाहीये. जसे सगळेजण राहतात तसे मी पण नवरा बायको आम्ही दोघे एकत्र राहिलं पाहिजे. ही एक नॅचरल फिलिंग आहे. पण जेव्हा विचार आपला देश सेवेचा येतो ना तेव्हा मग ह्या फिलिंगला बाजूला ठेवावं लागतं. आणि पहिल्यांदा हा विचार करायचा की आपण जरी एकमेकांपासून लांब राहिलो तरी फक्त आपण शरीराने लांब आहोत, मनाने तर आपण कनेक्टेडच आहोत ना. मग त्यासाठी हे मॅटर नाही करत की आपण कुठे राहतो. आणि जेव्हा मी तिकडे असते तेव्हा मग मला घरातल्यांची पण आठवण येते. मग तेव्हा असं वाटतं की अरे मी जर इथं असते तर मग मी माझ्या मम्मी पप्पांची, माझ्या सासू सासऱ्यांची सगळ्यांची काळजी घेऊ शकले असते ना. पण तसं होत नाही. एका वेळी सगळ्या गोष्टी तर आपल्याला मिळू शकत नाहीत ना. त्यामुळे जेव्हा जे मिळेल तेव्हा ते आपण एन्जॉय करायचं. तिथे राहिले तर तिकडच्या पद्धतीने एन्जॉय करायचं, इथं असेल तर इथल्या पद्धतीने एन्जॉय करायचं, घरच्यांना सपोर्ट करायचा आणि मनाने स्ट्रॉंग खूप व्हावं लागतं. म्हणजे पहिल्यांदा मी इतकी स्ट्रॉंग नव्हते. जेव्हा मी पहिल्यांदा म्हणजे लग्न केलं त्याच्या आधी मी फार म्हणजे वीक होते, इमोशनल होते. जशा नॉर्मल मुली असतात तशी थोडीशी स्वप्नाळू पण होते. पण नंतर नंतर लक्षात आलं की हे लाईफ नाहीये. जितकं आपण स्ट्रॉंग बनू मेंटली तितकं आपल्यासाठी चांगलं आहे. आपल्या आयुष्यात वेगवेगळे प्रसंग येणार आहेत. त्यासाठी आपल्याला खूप स्ट्रॉंग राहणं गरजेचं आहे. आणि हे स्ट्रॉंग बनवण्यात माझ्या मिस्टरांचा ह्याच्यात फार मोठा सहभाग आहे. आणि त्यासोबत घरातील सगळे पेरेंट्स आहेतच, माझे फ्रेंड्स आहेत, भरपूर जण आहेत की ज्यांच्यामुळे मी आज खूप स्ट्रॉंग झालेले आहे. आणि मेंटल स्ट्रॉंग राहणं हे मुलींसाठी तर फार गरजेचं आहे. सगळ्यांसाठीच आहे, पण मुलींसाठी तर फार छान आहे. त्यांनी राहिलंच पाहिजे. ओके, आता आपल्याला 2 प्रश्न आहेत. इंटर रिलेटेडच दोन्ही प्रश्न आहेत. हा. श्वेता विचारती आहे. श्वेता आतिथची आहे आणि ती आता IAS साठी पण प्रिपरेशन करते. फर्स्ट इयरची स्टुडंट आहे. मॅम तुमचे इन्स्पिरेशन काय आहे? आणि महिमा आमची अरण्यानंदाची सदस्य आहे. तिचाही हे प्रश्न आहे की हे सगळं वर्क करत असताना कोणत्या गोष्टी तुम्हाला जास्त इन्स्पायर करतात? म्हणजे आर्मी लाईफ मधलं हे सगळं करत असताना तुझा फॅमिली रोल प्ले करत असताना कारण नॉर्मल फॅमिली लाईफ सारखं तुमचं लाईफ नसतं. कारण हम्म. तुम्हाला म्हणजे घरात इतर वेळेस जसं सिव्हिल लाईफ मधलं की नवरा घरी आला की भाजी नाही आणली, हे नाही केलं, ह्या तक्रारी जशा नॉर्मल वाईफला करता येतात तशा तुला जास्त करता येत नसणार ह्याच्याबद्दल मला गॅरंटी आहे. आणि मग अशा ह्याच्यामध्ये तू ह्या गोष्टींशी कोपअप आणि हे सगळं करत असताना म्हणजे तू स्कूल टीचर म्हणून काम करती आहेस, तुझ्या छोट्या मुलींना बाळालाही सांभाळती आहेस, हे सगळं करत असताना तुझी इन्स्पिरेशन काय राहिलेली आहे? तसं पाहायला गेलं तर इन्स्पिरेशन मी माझ्या नवऱ्यालाच मानते. कारण त्यांनी पहिल्यापासून जिद्द ठेवली होती की मला एक आर्मी ऑफिसर व्हायचंय लहानपणापासून. आणि ती जिद्द त्यांनी पूर्ण केली. त्यांनी भरपूर कष्ट घेतलेले आहेत, भरपूर अभ्यास केला आणि त्यानंतर हे कष्टातून मिळालेलं फळ आहे. असं सहजासहजी उठून कोणीही ऑफिसर होत नाही. त्यासाठी ही जिद्द मनात कायम ठेवली पाहिजे. त्यासाठी अतोनात कष्ट घेतले पाहिजेत. आणि ह्यानंतरच इतकं प्रयत्न केल्यानंतरच कोणीतरी असं एक मोठं ऑफिसर बनू शकतं. त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी सुद्धा जर प्रयत्न करत असाल तर मनापासून करा आणि करेक्ट वेनी हे प्रयत्न करा. तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. आणि ह्या इन्स्पिरेशनमुळे आणि पॉझिटिव्हिटी हवी आयुष्यात. बी पॉझिटिव्ह, ऑलवेज बी पॉझिटिव्ह. त्यामुळेच तुम्ही कुठलीही गोष्ट लगेच साध्य करू शकता. आणि मॅडम म्हणाला तसं की तक्रारी तर मी करू शकत नाही कारण मला माहितीये की माझं लाईफ हे फक्त नॉर्मल नाही राहिलेलं आहे. त्यामुळे अशा गोष्टी मी सोडून देते कारण अपेक्षाच नाही ठेवू शकत ना. जेव्हा आम्ही एकत्र अगदी असतो खरंय. तेव्हा तेव्हा आम्ही फक्त एन्जॉय करतो आणि जेव्हा सेपरेट राहतो तेव्हा मग जिथे आहोत तिथल्या जबाबदाऱ्या दोघे पण आम्ही पार पाडत राहतो. अगदी हा समजूतदारपणा हवा आहे. म्हणजे दोन्ही बाजूनी हवा आहे. मी असं म्हणणार नाही की आपल्याला खूप म्हणजे 80 एक लोक जॉईन आहेत त्यामुळे मी असं नाही म्हणणार आहे की
हे फक्त मुलींनीच दाखवलं पाहिजे, मुलींनी कणखरपणा दाखवायलाच हवा, दोघींनी मेंटली स्ट्रॉंग पाहिजेच पाहिजे, पण त्याच्या बरोबरीने थोडंसं समजूतदार असायला हवं आहे आणि मुलांनी पण हवं आहे, समजूतदारपणे घ्यायला हवं आहे. ऐश्वर्याचा प्रश्न आहे की आर्मीमध्ये गर्ल्ससाठी कोणकोणत्या प्रकारच्या पोस्ट असतात. मला ऐश्वर्याला हे सांगायचं की आपल्याला अरुण पवार सर, लवकरच आपण अरुण पवार सरांचा पण सेशन ठेवणार आहोत आणि त्याच्यामध्ये अरुण पवार सर खूप छान पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी सांगतात. हिच्या प्रश्नाच्या अगोदर मला हे विचारायचं आहे, अरुण 2003-04 दरम्यान आर्मीसाठीची प्रिपरेशन करत होता. त्याच्या आधी इनफॅक्ट फर्स्ट इयर पासून आर्मीची त्याची प्रिपरेशन, ऑफिसर व्हायचं ही ऋषिकेश वाकनीस, अरुण पवार या मुलांची जिद्द होती. तर ते दिवस तुला आठवतात का? म्हणजे ह्या मुलांना तू काय सांगू शकशील की प्रिपेअर करायचं असेल, म्हणजे ऐश्वर्याच्या प्रश्नालाही उत्तर देताना तू काय सांगशील की पोस्ट काय असतात आणि ही मुलं कशी तयारी करू शकतात? अच्छा. मुलींसाठी सुद्धा सिलेक्शनची एक मेथड असते. ग्रॅज्युएशन नंतर म्हणजे आता आजकाल तर सगळ्यांना हे नॉलेज झालेलंच असते जे प्रिपरेशन करतात ते. पण ग्रॅज्युएशन नंतर आपण हे एक्झाम्स देऊ शकतो. SSBच्या इंटरव्ह्यूज असतात. ते वेगवेगळ्या लोकेशनला घेतले जातात. जसं की बँगलोर, अहमदाबाद, भोपाळ, नागपूर या ठिकाणी त्यांच्या जे एक्झाम्स असतात तिथे जाऊन आपण हे करू शकतो, एक्झाम द्यायच्या. CDSच्या पण एक्झाम्स असतात. मुलींसाठी CSET थ्रू सुद्धा एक्झाम हे करता येते, त्यांना देता येते आणि त्यानंतर मग त्यांना जॉईन होता येतं. त्यासाठी एज क्रायटेरिया सुद्धा आहे. 19 to 25 मोस्टली आहे मुलींसाठी आणि अनमॅरिड असायला हव्यात मुली, ती एक कंडिशन आहे. आणि त्यांचं ट्रेनिंग पिरियड सुद्धा असतो. OTA मध्ये मुलींसाठी ट्रेनिंग दिलं जातं. ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी जी OTA चेन्नईला आहे. तिथे त्यांचं ऑलमोस्ट 49 वीक्सचं म्हणजे 11 मंथचं ट्रेनिंग पिरियड आहे. त्यानंतर त्या लेफ्टनंट, कॅप्टन आणि मेजर, लेफ्टनंट कर्नल ह्या पोझिशन पर्यंत पोहोचू शकतात. ह्या त्यांच्यासाठी रँक आहेत वेगवेगळ्या. जशा ऑफिसरला आहेत तशाच त्यांना सुद्धा आहेत. फक्त त्यांच्यासाठी थोडा सर्व्हिस पिरियड कमी आहे. त्यांची सर्व्हिस ही 14 वर्षांची असते, जी की ऑफिसरसाठी 20 वर्षाची असते. आणखीन एक आशिष बरोबर आहे, CDS कंबाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस आहे, SSB आहे आणि अनेक पोस्ट आहेत. आणि माझ्या माहितीप्रमाणे तर आपण ऋषिकेश वाकनीस सरांचं पण ठेवलं होतं, अरुण पवार सरांचं पण ठेवलं होतं. स्पेशली मुलींनी याच्यामध्ये यावं यासाठी ह्या लोकांनी खूप प्रयत्न केलेले आहेत. अगदी मागच्या वर्षीपर्यंत हे आपले सर आहेत, आपल्या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत, त्यांनी खूप सेशन्स आपल्या कॉलेजमध्ये घेतलेले आहेत. तर डेफिनेटली आपण भविष्यामध्ये हे अशा प्रकारचे सेशन्स घेणार आहोत. संकेतचा प्रश्न आहे, गुड इव्हनिंग मॅम. एक सैनिक जेव्हा सीमेवर लढत असतो तेव्हा त्या सैनिकाच्या घरच्यांच्या मनावर कायमच एक दडपण असतं. तर तुमच्या बाबतीत असा काही प्रसंग झालेला आहे? आणि इनफॅक्ट आता श्रीनगरमध्ये अरुणचं पोस्टिंग आहे. श्रीनगर कुपवाड्यामध्ये आहे आणि तो खूप सेन्सिटिव्ह एरिया आहे. तर ते जे तुला दडपण येत असेल किंवा त्याच्यामुळे जो स्ट्रेस तुझ्यावरती येत असेल, तर तो स्ट्रेस तू कसं मॅनेज करते आहेस? खूप चांगला प्रश्न संकेतने विचारलेला आहे. एक सिव्हिलियन म्हणून सुद्धा सगळ्यांना खूप काळजी वाटून राहते ना, की आपल्या सीमेवरती आता भरपूर काही सिच्युएशन टफ चाललेली आहे. तशीच आम्हाला सुद्धा त्याची खूप जाणीव होते. मी, माझे घरचे, मुलांना सुद्धा जाणीव होत असते. फक्त एवढंच होतं की काही गोष्टी आम्ही घरातल्यांना सांगत नाही, की जसं की माझे सासू सासरे, त्यांचं थोडंसं वय जास्त आहे आणि आई आणि वडील या नात्याने त्यांची काळजी खूप जास्त असते. त्यामुळे काही गोष्टी मी त्यांना सांगतच नाही. त्यांना पूर्ण जाणीव करून दिली तर त्यांचं टेन्शन वाढेल. त्यामुळे काही गोष्टी त्यांच्यापासून लपवाव्या लागतात आणि ज्या गोष्टी मी एकत्र राहिल्यामुळे मला माहिती आहेत, पण तरी मला त्या सगळ्यांना सांगता येत नाहीत. मला माझ्या मनावर जरी दडपण असलं तरी मला ते कुणाला सांगता येत नाही. आणि आमच्या दोघांच्यातलं रिलेशन म्हटलं तर माझं आणि अरुणचं, तर ज्या ऑफिशियल गोष्टी त्या तर आम्ही फोनवरती बोलू शकत नाही. त्यामुळे तोही मला सांगत नाही की तो काय करत असतो आणि मी पण विचारत नाही काय करतो. फक्त आमच्यातलं एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे की आम्हाला समजतं की काय चाललेलं आहे आणि मनात धाकधूक असते, पण एवढं सुद्धा माहितीये की आपली आर्मी खूप स्ट्रॉंग आहे आणि आलेल्या कुठल्याही शत्रूवरती ते हल्ला करून शत्रूला नक्कीच परतवतील. आणि त्यामुळे थोडंसं बिनधास्त सुद्धा राहते मी आणि मी माझ्या मनाला पण समजावते की नाही, हे सगळं व्यवस्थित होणार आहे आणि ह्याच्यातून काही वाईट होणार नाहीये. अगदी खरं आहे. गार्गीचा एक खूप चांगला प्रश्न आहे की तुम्ही सैन्यामध्ये राहून देशासाठी खूप काही गोष्टी करता आहात किंवा एक जबाबदारी पार पाडता आहात. तर एक भारतीय नागरिक म्हणून आम्ही आमच्या सैन्यासाठी काय कॉन्ट्रीब्युशन देऊ शकतो?
माझी तर जेव्हापासून मी पाहते तेव्हापासून मला तर असं वाटतं ना की जणू प्रत्येक घरातला एक माणूस तरी नक्कीच आर्मीमध्ये जावा आणि त्यांनी देश सेवा करावी. आणि ह्या त्यांच्या ह्याच्यामुळे सगळ्यांना जाणीव होईल. जे फिलिंग माझ्यात आणि माझ्या घरच्यांच्यात आहे ते फिलिंग सगळ्यांच्यात येईल. आणि त्यामुळे मग हे बाकीचे भ्रष्टाचार, राजकारण ह्या सगळ्या गोष्टी बाजूला सरकतील आणि प्रत्येक माणूस हा फक्त देशप्रेमाने भारावला जाईल. ह्यासाठी सगळ्यांनी म्हणजे आर्मीत जाऊन देशाची सेवा करावी अशी माझी फार इच्छा आहे. हा, ते एक आहे. आणि त्याच्या पलीकडे जाऊन आम्ही गार्गी, मला असं वाटतं आपण बरंच काही करू शकतो. नुसतं सैन्यासाठी नाहीच, आपण लिमिटेड ठेवण्यापेक्षा आपण देशासाठी आपला रोल व्यवस्थित प्ले केला तर खूपच चांगलं, पहिला आपण प्रामाणिकपणाने. एक सुजाण नागरिक होऊयात पहिले येस, आणि त्यानंतर मग आपला भारत देश खूप पुढे जाईल. अगदी खरं आहे, अगदी खरं आहे. शोध, नाविन्याचा, एन्जॉय टीचिंग यांची कॉम्प्लिमेंट आलेली आहे की खूप छान मार्गदर्शन. म्हणजे ह्या कॉम्प्लिमेंट बद्दल आभारी आहे. आमचा उद्देश एवढाच आहे की तीच अवकाश शोधत असताना ती कशी जगतीये, या सगळ्याला कसं सामोरं जातीये हे सगळ्यांच्या समोर आणायचं आहे. आशिष, आशिष, दिस इज नॉट टेक्निकल. आपला सेशन हा टेक्निकल नाहीये. कारण जॅग एंट्री बद्दल प्रणिता तुला काही माहिती आहे का? एलिजिबिलिटी काय? नाही, दर्शनचा फार प्रश्न चांगला आहे. दर्शन हा आमचा अरण्यानंदचा सदस्य, पुण्यावरून त्यांनी हा प्रश्न दिलेला आहे आणि त्याला CDS ची हे करायचं आहे, प्रिपरेशन तो करतो आहे. अरुण सरांचे असे कोणते गुण आहेत की जे तुम्हाला स्वतःला किंवा ह्या मुलांना सांगावेसे वाटतात? इनफॅक्ट दर्शन मॅडमनी आत्मसात करण्यापेक्षा ना आपण काय घेतलं पाहिजे त्यांच्याकडून, अरुण सरांच्याकडून? आणि माझ्या माहितीप्रमाणे मी जेव्हा अरुण आणि प्रणिता ह्या सगळ्यांना शिकवत होते, हे सगळे माझे त्यावेळेसचे जे स्टुडंट्स होते, मला आठवतं ते की फोकस्ड, डेडिकेटेड वर्क, आणि प्रचंड ही मुलं फोकस्ड होती. म्हणजे ऋषिकेश वगैरे हे कल्चरल मध्ये आलेले होते का तर, आणि इंग्लिशच्या, म्हणजे अजूनही ते मला सांगतात की मॅडम आम्ही तुमच्या लेक्चरला बसायचो, आम्हाला केमिस्ट्री सुटलं तरी चालेल पण आम्ही तुमचे लेक्चर्स करायचो, कारण तुमच्या लेक्चर्सना इंग्रजी आम्हाला पक्क बनवायचं असायचं. त्यामुळे आम्ही बाकी सगळे लेक्चर्स बंद करायचो पण तुमच्या मात्र लेक्चरला असायचो. तर प्रणिता, काय सांगशील की ह्या मुलांनी अरुण मधले कुठले गुण घेतले पाहिजे? येस, तुम्ही म्हणाला तसं मॅम, फोकस तर तो पहिल्यापासूनच आहे, पण डेडिकेशन, डिसिप्लिन, हार्ड वर्किंग आणि पॉझिटिव्हिटी, ऑप्टिमिस्टिक, हे काही गुण आहेत ना ते कायम माणसांच्या अंगात हवेत. असं नाहीये की ते फक्त एक तुम्हाला एक तुमचं गोल अचीव्ह करायचं होतं की तुम्हाला एक ऑफिसर व्हायचं होतं तोपर्यंतच अंगात हवेत. ते कंटिन्यू तुमच्यात हवेत. 24/7 तुम्ही ह्याच विचारात असलं पाहिजे. कुठलीही निगेटिव्हिटी मनात कधी येता कामा नये आणि ऑलवेज पॉझिटिव्ह राहायचं. आणि कुठलाही प्रॉब्लेम आला तर त्याचं शांतपणे सोल्युशन करायचं. आणि असं कधीही घाबरून नाही द्यायचं. कुठलाही प्रॉब्लेम आला तरी घाबरायचं नाही आणि फक्त कष्ट करण्याची तयारी दाखवायची. जे आपण अचीव्ह करायचं ठरवलंय ते नक्कीच अचीव्ह होणार. अगदी अगदी खरं आहे. ऍक्च्युली प्रणिता मॅडमचा मला हा मुद्दा फार पटलेला आहे की कन्सिस्टन्सी पाहिजे आहे. तुम्ही कंटिन्युटी ठेवा, तुम्हाला यश नक्कीच मिळेल. महिमाचा अजून एक प्रश्न आहे की व्हॉट इज द बेस्ट कॉम्प्लिमेंट यू हॅव एव्हर रिसिव्ड ड्युरिंग युअर जॉब असेल किंवा चॅलेंजेस तू फेस केलेली आहेस, तर कुठली कॉम्प्लिमेंट तुझ्या डोक्यामध्ये अजूनपर्यंत राहिलेली आहे किंवा तुला अजूनही आठवते इनफॅक्ट? तसं सांगता गेलं तर कॉम्प्लिमेंट म्हणजे जेव्हा आपण युनिटमध्ये असतो ना तेव्हा म्हणजे मी जेव्हा अरुण बरोबर तिकडच्या लाईफमध्ये असते तेव्हा तिथं आमचं बॉन्डिंग जे बघितलं जातं त्यानंतर सगळ्यांना ते खूप छान वाटतं जेव्हा ते म्हणतात की तुमची पेअर खूप छान आहे. आणि आता आमच्या मुलांच्यातलं आणि आमच्यातलं जे बॉन्डिंग आहे ते बघून सुद्धा त्यांना खूप छान वाटतं. इव्हन माझी मुलं डेली जेव्हा आम्ही तिथे असतो तेव्हा घरच्यांना फोन करतात, सगळ्यांशी बोलतात, सगळ्यांशी कनेक्टेड आहेत. ही गोष्ट तिथे फार सगळ्यांना आवडते कारण जे एकत्र कुटुंब, जी जॉईंट फॅमिली कन्सेप्ट आहे ती आपल्या इथे फार छान आहे. ती सगळीकडे बघायला मिळत नाही. बाकी अदर पार्ट्स ऑफ इंडियामध्ये कसं होतं की सगळेजण न्यूक्लिअर फॅमिली झालेले आहेत आता आणि मुलं आहेत ती ग्रँड पेरेंट्सशी कुठल्याही कनेक्टेड नसतात. पण आमच्या मुलांच्या बाबतीत सगळेजण खूप खुश असतात की त्यांना सगळे पेरेंट्स हवेत, ग्रँड पेरेंट्स हवेत आणि म्हणजे सासरचे माहेरचे दोन्हींबद्दल. त्यामुळे सगळेजण आमच्या मुलांचं पण फार कौतुक करतात की म्हणजे तुमच्या मुलांवरती तुम्ही खूप छान संस्कार केलेले आहेत आणि ते
फॅमिलीमध्ये बिलीव्ह करतात, जॉईंट फॅमिलीमध्ये बिलीव्ह करतात. आणि त्याचं कारण मेन म्हणजे मी तर आहेत, पण माझे मिस्टर पण खूप आहेत. ते आई वडिलांना खूप रिस्पेक्ट करतात आणि सगळ्यात मोठ्यांना फार रिस्पेक्ट असतो त्यांच्याकडून. त्यामुळे आम्ही दोघं मिळून मुलांवरती पण ते संस्कार करू इच्छितो. आणि मुलं हेच आता आमची संपत्ती आहे मोठी. अगदी खरं आहे आणि खूप छान. म्हणजे हा जो सपोर्ट आहे तो सपोर्ट तुमचा मानसिक ताण खूप कमी करतो. आणि रवींद्र सरांचा तोच प्रश्न आहे की तुम्हाला अरुण सर तणावात आहेत असं कधी जाणवतं का? आणि असतील तर तो कमी करण्यासाठी तुम्ही काय करता? मला तर असं वाटतं की प्रणिता मॅडमचा एक स्माईलच पुरेसा आहे की तो तणाव कमी करण्यासाठी. तर तू काय करतेस? कधी असं जाणवलेलं हां. आहे का की फील्डवरचं असेल, ऑफिस मधलं टेन्शन घरापर्यंत पोहोचलेलं आहे किंवा जे तुला सांगता आलेलं नाहीये पण कुठेतरी टेन्शन जाणवत आहे, तर अशा वेळेस हो. तुझ्याकडून तू काय प्रयत्न करतेस? पहिली गोष्ट तर अशी आहे ना, की अरुण जास्त करून टेन्शन स्वतःचे काही दाखवत नाही. ऑफिसचं काम त्याच्या डोक्यात असतं. पण घराचा उंबऱ्या ओलांडला, की त्यानंतर सगळे प्रॉब्लेम्स तो बाहेर ठेवतो. आम्हाला काही सांगत नाही. त्याच्या डोक्यात चालू असतं. ते ओळखून मी अंदाज घेते आणि त्यानुसार मग बाकी आपले घरातले छोटे-मोठे काही प्रॉब्लेम त्याला सांगत नाही. आणि जे काही आहे ते माझं मी घरातले प्रॉब्लेम्स हँडल करते. बाकी छोट्या-मोठ्या डिटेल्स काही सांगत बसायच्या नाहीत. आणि चांगले विषय काढायचे, पॉझिटिव्ह बोलायचं, मुलांनी केलेलं एखादं छान काम त्यांना सांगायचं किंवा मी जर दिवसभरात कुठली चांगली गोष्ट केलेली असेल तर ती सांगायची आणि मन तिकडे वळवायचं. मग चांगल्या गोष्टी ऐकल्या की आपलं मन पण थोडंसं फ्रेश होतंच ना, मग पॉझिटिव्ह वाटतं. आणि मग हे निगेटिव्ह विचार थोडेसे मनातून किंवा ऑफिसमधलं टेन्शन जे आहे ते थोडंसं कमी होतं. पहिली येस, गोष्ट अगदी फक्त ते आणायचं नाही, टेन्शन घरात आणायचं नाही. कुठलंही असेल तर त्या बाबतीत फक्त हे ठेवायचं, सेपरेशन ठेवायचं. अगदी ऑफिस आणि खरंय. घर. खूपच छान. आणि सुनीता मॅमची तीच कॉम्प्लिमेंट आहे, इन्स्पिरेशनल गायडन्स, कीप इट अप डेफिनेटली. कारण आज आपण तणावामध्ये खूप वावरतो आहोत आणि ह्या गोष्टी अभावानं बघायला मिळतात. आणि आशिषचा प्रश्न आहे, मॅम हाऊ कॅन वी बिल्ड ऑफिसर लाईक क्वालिटीज विदिन अस? इनफॅक्ट आशिष, याच्यासाठी पहिल्यांदा 15 ऑफिसर्स क्वालिटीज काय आहेत त्या माहिती करून घेतल्या पाहिजेत आणि त्या बिल्डअप करण्यासाठी प्रयत्न, जसं मगाशी प्रणिता मॅडमनी सांगितलं की ह्या छोट्या छोट्या गोष्टींमधून हे बिल्डअप होत राहतं. एका दिवसामध्ये ह्या गोष्टी आपल्यामध्ये आणता येणार नाही. पण तरी प्रणिता, तुला काय सांगावंसं वाटेल की ह्या ऑफिसर्स क्वालिटीज ज्या आहेत, तर त्या क्वालिटीज आणण्यासाठी आपण काय करू शकतात? ही मुलं जी आहेत, जी आपल्याला जॉईन झालेली आहेत, तर ह्या मुलांनी काय करावं? तुम्ही आता ज्या स्टेजला आहात, म्हणजे ऍक्च्युली तुम्ही आता सगळेजण ग्रॅज्युएशन पर्यंत पोहोचलेला आहात मोस्टली सगळेजण. तर आता तुमच्या लाईफ मधला बराचसा काळ गेलेला आहे. आता इथून पुढे जरी तुम्ही ठरवलं की तुम्हाला एक आपलं जे काही गोल अचीव्ह करायचंय ते करण्यासाठी आता इथून पुढे तरी तुम्ही खूप हार्ड वर्किंग ठेवा आणि ते अचीव्ह करण्यासाठी काय काय मार्ग आहेत, कुठल्या कुठल्या मेथड्स यूज करायच्या तुम्हाला आणि तुमचा गोल अचीव्ह करण्यासाठी आणखीन तुम्हाला स्वतःच्यात काय बदल करता येतील ह्याचा चांगल्या पद्धतीने विचार करा. काही गोष्टी लिहून काढा, स्वतःचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉईंट्स लिहून काढा आणि त्याच्यावरती वर्कआउट करा. आमच्या दोघांच्यातला तर हा नेहमी गेम असायचा की माझे पॉझिटिव्ह पॉईंट्स काय आहेत आणि माझे निगेटिव्ह पॉईंट्स काय आहेत हे आम्ही दोघं एकमेकांना सतत विचारायचो आणि जे निगेटिव्ह पॉईंट्स आहेत ते परत कमी झालेत की नाही ते बघायचो. आणि मॅडम आम्हाला कायम सांगायच्या की बी अ गुड लिस्नर, की कायम तुम्ही एक गुड लिस्नर असायला हवं की जे काही चाललेलं आहे ते ऐकून त्याच्यावरती चांगल्या पद्धतीने विचार करून पुढे जावा आणि हार्ड वर्किंग कायम राहिलंच पाहिजे माणसाने. अगदी खरं आहे. निखिलचा प्रश्न इंटरेस्टिंग आहे. निखिल म्हणतोय की मॅम, आय वॉज ऑल्सो इन आर्मी एरिया फॉर 17 years अँड वी हॅड टू चेंज प्लेसेस एव्हरी 3 years अँड वी यूज टू मिस दोज पीपल. डू यू ऑल्सो फील द सेम की 3-3 वर्षांनी बदल्या होतात आणि मग तुम्ही आधीच्या लोकांना खूप मिस करता? मग हे कसं कोप अप करता? शुअरली मिस तर करतोच आपण सगळ्यांना. जशी पोस्टिंग होईल तसं तसं आपल्याला पुढे जावं लागतं. पण पाठीमागच्या लोकांची साथ आपण नाही सोडायची आणि जर आपल्यात ट्रू फ्रेंडशिप असेल, ट्रू रिलेशन असेल तर ते आपण कनेक्ट राहू शकतो. आणि आजकाल तर टेक्नॉलॉजी इतके पुढे गेलेली आहे, मीडिया भरपूर आहेत आपल्या पुढे, जसं की व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, भरपूर गोष्टी आहेत की त्याच्यामुळे आपण एकमेकांशी कनेक्टेड राहू शकतो. आणि जसं की आता मॅडमची तर आमची 20-1 वर्षापासून जवळपास ओळख आहे. 17-18 वर्ष तर नक्कीच झालेली. 2001 पासून आम्ही मॅडमला ओळखतोय.
पण येस. असं कधी नसतं की आम्ही मॅडमला विसरतो. कुठलाही दिवस असो मॅडमची आठवण नक्कीच येते आम्हाला. त्यामुळे त्यांच्यापासून आम्ही काही लोकांपासून लांब राहावं लागतं. 3 वर्ष फॅमिली सोबत, 3 वर्ष मिस्टरांसोबत असं जरी राहिलोत आम्ही, तरी पण सगळ्यांशी आम्ही हे केलेलं आहे, जॉईन आहे, कनेक्टेड आहोत आम्ही सुद्धा. अगदी बरोबर आहे. योगेश, टेक्निकल सेशन नाहीये बेटा. इथे आपण तीचा अवकाश जाणून घेतो आहे. त्यामुळं त्या प्रश्नांना आम्ही घेऊ शकत नाहीये. दीपाली शिंगडे म्हणतीये की दीपालीनी बरोबर पॉइंट आउट केलेलं आहे. प्रत्येकाने जर आपल्या देशाच्या हिताचा विचार केला आणि देशसेवा केली तर जी हिंसा होत आहे ती कमी होईल. मॅम जसे बोलल्या की प्रत्येक घरात एक फौजी असला तर प्रत्येकाला त्याची जाणीव राहील. खरंच आर्मी लाईफ इज व्हेरी डिफिकल्ट. हॅट्स ऑफ टू इंडियन आर्मी. डेफिनेटली दीपाली, खूप डिफिकल्ट लाईफ आहे त्यांचं. ते दाखवत नाहीत, व्यक्त करत नाहीत, पण त्यांना माहिती असतं ते स्ट्रेस काय आहेत, टेन्शन्स काय आहेत ते. अगदी खरं आहे तुझं म्हणणं. आणि जेव्हा आपल्या घरामध्ये एक फौजी निर्माण होतो तेव्हा आपल्याला त्या सगळ्या त्यागाची, त्या सॅक्रिफाईसची जाणीव होत असते. श्वेताचा प्रश्न आहे, आपल्याला जी पोस्ट मिळवायची आहे ती पोस्ट अचीव झाल्यावर त्या पोस्ट वरती टिकून राहण्यासाठी काय हेल्प नाही, ती पोस्ट वरती टिकून राहणं श्वेता आपल्याच हातामध्ये आहे. दॅट इज कम्प्लिटली ना, त्या पोस्ट मधनं वरती कसं जायचं हे आपलापणच ठरवायचं असतं. महिमाचा पुढचा प्रश्न आहे की व्हॉट वुड यू लाईक टू डू इन युअर फ्री टाइम, म्हणजे काय करतेस? इनफॅक्ट प्रणिता मॅडम खूप साऱ्या गोष्टी करतात. आम्ही एक व्हिडिओ केलेला आहे प्रणिता मॅडमचा फ्री टाइम मधला. सो अरण्यानंदाच्या इन्स्टाला तो पोस्ट करतो आहोत, तुम्ही तो बघू शकता. आणि आणखी काय करतेस प्रणिता? तसं तर मला योगा थोडंफार आणि वॉकिंग करायला आवडायचं. त्यासाठी मी थोडा टाइम काढत होते, पण आता थोडंसं इथं साताऱ्यात राहत असल्यामुळं घरच्या काही कामात बिझी होते, त्यामुळे प्रॉपर टाइम देता येत नाही. पण जेव्हा देता येईल तेव्हा स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष देण्यासाठी मी प्रयत्न करते. आणि रीडिंग आवडतं, पण आता सॉरी टू से पण मला जास्त वेळ काढता येत नाही. सध्या मी मुलांचे बुक्स रीड करत बसते जेव्हा वेळ असेल तेव्हा. आणि मुलांचं जे अपब्रिंगिंग आहे त्याच्यातच माझा पूर्ण वेळ जातो. आणि बाकी जेव्हा मिळेल तेव्हा थोडंफार काहीतरी वाचन चालू असतं, छोट्या छोट्या गोष्टी वाचत राहते, असं काही पूर्ण हे नाही होते. नाही, अगदी बरोबर आहे. ऍक्च्युली आत्ताची तुझी आत्ताची तुझी जबाबदारी आई म्हणून जी आहे आणि ज्या पद्धतीने तू मुलींना वाढवतीयस, त्यांचं सगळ्या बाजूंकडे लक्ष देतेस, ते खरंच अभिमानाची गोष्ट आहे. व्हॅल्यू इन्कल्केशन खूप चांगलं आहे. आणि खरंच ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. म्हणजे कारण हे पुढचं जनरेशन आहे, हे पिलर्स ऑफ द इंडिया आहेत. हे असं नुसतं समाजाचा एक घटक नाहीये, तर ते भारताचा एक आधारस्तंभ बनणारी ही जनरेशन आहे. त्यामुळे तेही खूप मोठं काम करतायत. गार्गी म्हणते की आम्हाला अभिमान आहे तुमचा, तुम्ही तुमच्या जवळच्यांना सीमेवर, इनफॅक्ट त्यांना पाठवता सीमेवरती, म्हणून आम्ही इथं मोकळं आयुष्य जगतोय. अगदी खरंय गार्गी, त्यांच्यामुळे आपण मोकळा श्वास घेऊ शकतोय आणि निवांत झोपू शकतोय. मोनिका फॉरेन्सिक सायन्सची म्हणते की मॅम, ॲज अ आर्मी वाईफ तुम्हाला जो रिस्पेक्ट मिळतो सोसायटीचा, फॅमिलीचा, काय सांगाल त्याबद्दल? आणि तुमचा अगोदरपासूनचाच डिसिजन होता का आर्मी वाईफ व्हायचा? माझ्या माहितीप्रमाणे ऍक्सिडेंटल आहे हे सगळं. तुम्हाला थोडंसं पर्सनल सांगावं असं वाटतं की जेव्हा मला प्रणितानी लग्नाची पत्रिका दिली त्यावेळेस मलाही असं वाटलं होतं की यांनी लव्ह मॅरेज केलं की काय. आणि दोघंही एकाच वर्गामध्ये होते, एकाच डिव्हिजन मध्ये होते माझ्या लेक्चरसाठी. केमिस्ट्री दोघांचाही विषय होता. आणि एक सेकंद माझ्या डोळ्यातला प्रश्न तिने ऑटोमॅटिकली वाचला आणि ती म्हटली, नाही नाही मॅडम, अरेंज मॅरेज आहे आमचं. तर आर्मी वाईफ व्हायचा तुझा डिसिजन होता का? मॅडमनी मगाशी सांगितलंय खरं, पण तू पुन्हा एकदा सगळ्यांसाठी सांग की हा तुझा डिसिजन होता का नंतर तू डिसिजन घेतलेला आहेस? नाही नाही, हा डिसिजन कम्प्लिटली माझा नव्हता. मी फक्त बघितलं होतं त्याला, त्याचे जे काही प्रयत्न चालू आहेत ते. आणि त्यानंतर घरच्यांकडूनच हे सगळं झालं आहे आणि अरेंज मॅरेज झालेलं आहे आमचं. आणि पहिला प्रश्न काय होता? समाजाकडून जो रिस्पेक्ट मिळतो, कुटुंब असेल, समाज. एक आर्मीमध्ये मॅम, तो मी इथे म्हणजे रिअली सांगते की आपण सिव्हिल लाईफ मध्ये इतका लेडीजला रिस्पेक्ट इथे देत नाही. तिथे इतक्या लेडीजला रिस्पेक्ट असतो ना, कोणताही ऑफिसर भले तो किती सिनियर असो,
किंवा एखादा जवान असो, तुम्हाला मॅम शिवाय काही बोलावणार नाही. कितीही एजेड असू देत, मतलब 70 इयर्सचे जरी कोणी ऑफिसर असतील ना आणि तुम्ही एक 22 इयर्सचे मुलगी जरी असाल, तरी ते तुम्हाला, जर आर्मी ऑफिसरची वाईफ असाल तर ते तुम्हाला मॅम करूनच बोलवणार. आणि त्यांना तिथे खूप रिस्पेक्टने वागवलं जातं. आपण सिव्हिल लाईफमध्ये त्यांची मस्करी करतो किंवा त्यांना काही ठिकाणी ग्रांटेड पकडतो. आता सिव्हिल लाईफमध्ये आपण चाललेलं असेल तर नवरा काय म्हणणार, भाजीची पिशवी तू घे, मी नाही घेणार, मी कशाला घेऊ. किंवा जेवण जेवायचं असेल तरी पण आपल्याकडे काय पद्धत आहे, पहिले पुरुष पंक्तीला जेवणार आणि त्यानंतर लेडीज बसणार. पण आर्मीमध्ये टोटली कॉन्ट्रास्ट आहे. आर्मीमध्ये प्रत्येक गोष्टीत लेडीजला फर्स्ट असतं. लेडीज फर्स्ट जे आपण म्हणतो ते आर्मीत प्रॉपरली फॉलो केलं जातं. भले मेसमधली कुठलीही पार्टी असू दे, तिथे पहिलं लेडीजला प्रेफरन्स दिला जातो की लेडीज पहिलं जेवणार आणि त्यानंतर जेंट्स. आणि चुकून जरी लेडीजच्या हातात पिशवी दिसली तर त्या ऑफिसरची काही खैर नाही. सगळेजण त्याला ओरडतात. मॅमच्या हातात बॅग दिसली, तू काय करत होतास, हा प्रश्न पहिला ऑफिसरला विचारला जातो. आणि टोटल समाजामध्ये पण एक नॉर्मल, जर मी एखाद्या सिव्हिलियन लग्न केल्यावर मला जो रिस्पेक्ट मिळाला असता त्याच्यापेक्षा डेफिनेटली खूप जास्त रिस्पेक्ट मला मिळतो. मी जर एका ऑफिसरची बायको आहे किंवा मी फक्त एक सोल्जरची बायको आहे असं जरी कुणाला कळलं, एका जवानाची म्हणजे एका फक्त आर्मीमॅनची बायको आहे हे जरी कळलं ना, तरी लोकांची नजर लगेच वेगळं काहीतरी असते. त्यांच्या नजरेत जो रिस्पेक्ट दिसतो ना, तो मला फार छान वाटतं. ते ऐकूनच असं छान वाटतं. आज मॅडमनी मला जे ह्या प्रोग्रामसाठी इन्व्हाइट केलेलं आहे, ते मला असं वाटतं, मनातून कालपासून असं वाटतंय की मी फक्त प्रणिता असते तर कदाचित आज काय झाले असते काही माहिती नाही पहिल्या ह्याच्याप्रमाणे. पण आज मी एका ऑफिसरची वाईफ आहे, त्यामुळे मी पूर्वीची प्रणिता राहिलेली नाहीये. आणि आज मला जो हा रिस्पेक्ट मिळतोय तो नक्कीच अरुणच्या हार्डवर्किंगचा आणि त्याच्या पोस्टमुळं हा रिस्पेक्ट मला मिळत आहे. आणि तुम्ही सगळेजण जॉईन झालात, थँक्यू सो मच. आय रिक्वेस्ट महिमा टू प्रेझेंट वोट ऑफ थँक्स. महिमा अरण्यानंदची. आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं आर्मी विषयीचं लाईफ आणि त्यांना आलेले अनुभव, त्यांचं फोकस, डेडिकेशन, आपण कसं पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे 24/7, कशी अवॉइड निगेटिव्हिटी केली पाहिजे, सगळ्याचं कसं चांगलं आपण स्वतःच्या फिटनेसकडेही लक्ष दिलं पाहिजे, हे सांगितलं. आणि त्याबद्दल प्रणिता मॅम तुमचे खूप खूप धन्यवाद हे सेशन जॉईन केल्याबद्दल आणि आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन खूप छान पद्धतीने दिल्याबद्दल. आणि मॅम तुमचेही खूप खूप आभार मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन केल्याबद्दल.